लोकप्रतिनिधींमधील राजकीय वैमनस्यामुळे शहर विकासाचा कोट्यवधींचा निधी परत जाण्याची भीती. शहादा शहरातील विकास कामे ठप्प. पालिकेच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण. जनआंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा इशारा. शहादा नगरपालिकेची निवडणूक पार पडून जवळपास 2 महिने उलटूनही शहर विकासाच्या ठोस कामांना सुरुवात झाली नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या राजकीय वैमनस्यातून बाहेर पडलेले दिसत नसल्याने शहराच्या विकासासाठी शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जायस्वाल म्हणाले की 12 फेब्रुवारी 2026 रोजी शहादा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र त्या सभेत मंजूर, स्थगित किंवा नामंजूर झालेल्या विषयांची अधिकृत माहिती आजपर्यंत शहरातील नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेतील कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेला मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींमध्ये असलेल्या आपसी राजकीय वैमनस्यामुळे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आलेला तब्बल 4,37,00,000 रुपयांचा निधी खर्च न होता परत जाण्याची भीती आहे. याशिवाय खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सुचवलेल्या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आलेला सुमारे 10 लाख रुपयांचा निधी देखील परत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले, बेधडक मी मराठी न्यूज. शहादा नगरपालिकेच्या जे निवडून आलेले लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा होती का तात्काळ ते विकास कामांना सुरुवात करतील, शहराच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण दुर्दैवाने आज 2.5 महिने झाले, निवडणूक झाल्यानंतरही विकास कामे तर सुरू झालेली नाही. जे मूलभूत समस्या आहेत ते सोडवले जात नाही. नगरपालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न आम्हाला आज समोर उभा राहिलेला आहे. कारण की या शहरामध्ये जे नगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यातली अधिकृत माहिती आम्ही मागून थकतोय, पण ती दिली जात नाही. तर का दिली जात नाही तर ते कळायला मार्ग नाही. परंतु वरवर जी माहिती मिळालेली आहे, थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्याच्यात 4 कोटी रुपये अल्पसंख्याक समाज, खास करून जैन आणि मुस्लिम समाजासाठी आणि ॲडव्होकेट खासदार गोवालजी पाडवी यांनी सुचवलेल्या याच्यामध्ये कमीत कमी 4-4.5 कोटी रुपये हे शासनाकडे परत जाणार आहे. ही अत्यंत दुर्दैवीची बाब आहे का शहराच्या विकासासाठी आलेला पैसा तो अखर्चित पडत असेल, तो पैसा खर्च केला जाणार नसेल आणि तो परत शासनाकडे जाणार नसेल तर हे शहाद्यासाठी चांगलं नाही. हे आज एक उदाहरण झालं. असे अनेक प्रकारे पैसे जर परत गेले तर शहराचा विकास कसा होईल, सामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, शहरामध्ये अनेक समस्या आहेत ते कसं सुटतील. आज आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला, रस्त्यांचा प्रश्न, गटारीचा प्रश्न आहे, या सर्व प्रश्न आजपासून उभे आहेत. ते कसं सोडवणार आहात मग. आणि जर अशा वारंवार जर पैसे परत जात असतील, पहिल्या जर सर्वसाधारण सभेमध्ये पैसे परत जात असतील, येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासन असेल, राज्य सरकार असेल, खासदार असेल, आमदार असेल, हे कुठून निधी देणार नाही. मग शहराचं नुकसान नाही का, हे शहराची चेष्टा नाही का, या शहराला ब्रिटिश धरायचं काम नाही का, असा प्रश्न आमच्या मनात उभा आहे. म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे का माननीय नगराध्यक्षांचा सर्व लोकप्रतिनिधींनी याच्या संदर्भात खुलासा करावा. आम्ही जी आरोप करतोय का 4.5 कोटी रुपये परत जात आहे ते खरं आहे का खोटं आहे, याच्यात वस्तुस्थिती काय आहे, सत्यता काय आहे हे जनतेला कळू द्या. आणि जर शासनाचा पैसा परत जात असेल तर निश्चितच शिवसेना शांत बसणार नाही, निश्चित आंदोलन करेल आणि जनतेसोबत राहून जनतेच्या प्रश्नासाठी निर्भीडपणे लढेल, एवढंच सांगू इच्छितो.